नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप मस्त असं स्टार्टर. नेहमी आपण काय करतो, रेस्टॉरंटमध्ये वगैरे जातो, हॉटेलमध्ये वगैरे जेवण करायसाठी किंवा नाश्ता करायसाठी, तर आपण स्टार्टरमध्ये काही ना काही पनीरची, पनीर टिक्का, पनीर मंचुरियन वगैरे इत्यादी प्रकारचे आपण मागवतो. तर तुम्ही एकदा हे वालं स्टार्टरसुद्धा ट्राय करून बघाल. अतिशय टेस्टी वाटते. खूप मस्त रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनणारी आहे. कुणी पण बनवू शकेल अशी रेसिपी आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. रेसिपीचे नाव आहे बांगला पनीरची रेसिपी. त्यासाठी मी 2 आलू घेतलेले आहे. थोडेसे गोलसर राहील बा मोठ्या आकाराचे तेच आलू घ्यायचे. त्याची साल काढून घ्यायची. नंतर जे चिप्स करायची हे असते ना, किसनी तिच्याने चिप्स करून घ्यायची. ज्या प्रकारे आपण नॉर्मली चिप्स करतो ना, तशाच प्रकारे करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे करून झाल्यानंतर मी 1-2 पाण्याने धुवून घेतलं. नंतर कपड्यावर थोडंसं ड्राय होण्यासाठी ठेवलं व थोडंसं हलकंसं पुसूनसुद्धा घेतलं. छानपैकी असे ड्राय झाले की त्याला साईडला ठेवायचं. नंतर पनीरचे क्यूब्स घ्यायचे. तुम्ही एकतर जे रेडीमेड पनीर म्हणजे पॅकेटवालं असते ना, तेही सुद्धा घेऊ शकता किंवा दुकानातलं फ्रेशसुद्धा घेऊ शकता. बट थोडंसं कडक राहील बा, म्हणजे बरोबर आपल्याला पीसेस कट करता येईल बा, अशा प्रकारचं घ्यायचं. तर मी हे दुकानातूनच आणलेलं आहे. मला पॅकेटचं मिळालं नाही तर त्याचे आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये मोठ्या आकारामध्ये थोडेसे असे कट करून घ्यायचे आहे. पनीरचे क्यूब्स कट करून घ्यायचे आहे. नंतर जे ड्राय झालेले चिप्स आहे, म्हणजे ज्याला आपण चिप्सच म्हणूया आता तर ते घ्यायचे. त्याच्या आतमध्ये पनीरचं क्यूब ठेवायचं आणि टूथपिकने असं पॅक करून घ्यायचं. म्हणजे एक बांगला पनीर असं हे स्टार्टर तयार करायचं आहे. काय करायचं, चिप्स घ्यायचं, आलूचे चिप्स, आणि त्यामध्ये पनीरचे क्यूब असं फिलअप करायचं, म्हणजे ठेवायचं. टूथपिकने असं टोचल्यासारखं टोचून द्यायचं आणि 2 करायचे एकसाथ. म्हणजे 2 आवडत असेल तर 2 करायचे, 1 आवडत असेल तर 1 करायचं. आपण हॉटेलमध्ये वगैरे गेल्यानंतर, रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेल्यानंतर तिथे ना एकच ठेवल्या जाते. बट यामध्ये कसं थोडीशी स्पेस होती म्हणून मी 2 टाकलेले आहे. ते ठेवल्यानंतर ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलं तशाच प्रकारे सगळे तयार करून घ्यायचे आहे. नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण, जिरं थोडंसं दरदरचं वाटून घ्यायचं आहे. नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे 4 ते 5 चम्मच. सोबतच यामध्ये मैदा घेतलेला आहे 3 ते 4 चम्मच. तुम्ही या ठिकाणी मैद्याच्या ऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आणि नंतर त्यामध्ये काही मसाले टाकायचे, जसं काश्मीरी रेड चिली पावडर, थोडंसं ब्लॅक पेपर 1 चम्मच, थोडीशी हळद, गरम मसाला, थोडंसं आमचूर पावडर व चवीनुसार मीठ. हे सगळं टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर जे आपण बांगला पनीर तयार केलेले आहे ते आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे ना, अगदी तशाच प्रकारे कोट करून घ्यायचं आणि थोडंसं असं झटकल्यासारखं सुद्धा करून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं निघून जाईल बा यासाठी. अशा केल्यानंतर आपल्याला आता याला आणखी यामध्ये पाणी टाकून आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची आहे. आता हे कोट करून झाल्यानंतर उरलेलं जे पीठ आहे ना, त्यामध्ये आपल्याला थोडासा जो अगोदर बनवलेला मिरचीचा ठेचा होता ना, तो टाकायचा आहे. सोबतच थोडीशी शेजवान चटणीसुद्धा टाकायची आहे. शेजवान चटणी टाकणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सॉसेस आवडत असेल ना, जसं रेड चिली सॉस वगैरे, ते तुम्ही टाकूनसुद्धा एन्जॉय करू शकता. बट त्याच्याने कसं ते थोडंसं फ्लेवर नाही का थोडीशी वेगळी येते, म्हणून ही शेजवान चटणी छानपैकी अशी स्पायसी असते आणि त्यासाठी मी शेजवान चटणीचा यूज केलेला आहे. नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही, मीडियम थिकनेसचं असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि नंतर ते ग्लासमध्ये फिलअप करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला दाखवलं आहे ना, अगदी तशाच प्रकारे करून घ्यायचं आहे. नंतर जे बांगला पनीर बनवले आहे ना, त्याला असं डीप करायचं छानपैकी दोन्ही साईडनी आणि एखादा सेकंद असं पकडून ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते निघून जाईल बा. नंतर मीडियम हॉट ऑइलमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करताना गॅसची फ्लेम खूप जास्त हाय नाही ठेवायची, मीडियमच ठेवायची. मीडियम याच्यावर छानपैकी असे क्रिस्पी फ्राय केलेले जाते. तर याला टाकल्यानंतर मी सुरुवातीला 2 ते 3च टाकले, 3 टाकले आणि हलक्या हलक्या हाताने याला पलटवण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करायचं आहे. आणि हे काय होते, थोडीशी कढाईला चिपकते, जेव्हा आपण टाकतो ना हलकीशी चिपकते, बट इझिली निघून जाते. कढाई वगैरे किंवा तेल वगैरे असं काही खराब होत नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी फ्राय करून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे.
जो कलर तुम्हाला दिसत आहे ना अगदी तशाच प्रकारे कलर येऊ द्यायचा, म्हणजे हलकासा क्रिस्पीनेस असल्यासारखा ब्राउनिश गोल्डन कलर. एकदा मी तुम्हाला आणखी फ्राय करून दाखवते. बघा, दोन्ही साईडनी असं अलटवत पलटवत याला फ्राय करायचं, पण खूप जास्त असं सुद्धा याला टच करत नाही राहायचं चमच्यानी, ढवळत नाही राहायचं, जेणेकरून ते तुटून जाईल बा वगैरे यासाठी. एका साईडनी खालच्या साईडनी बरोबर झालं की नंतर दुसऱ्या साईडनी पलटवायचं, दुसऱ्या साईडनी पण झालं की त्याला नंतर आणखी हलक्या हाताने असं पलटून घ्यायचं. तर आता बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि जे आलूचे चिप्स आहे ना ते सुद्धा बघू शकता असे क्रिस्पी दिसत आहे. म्हणजे बरोबर आता पनीरला जास्त वेळ लागत नाही शिजायला आणि फक्त त्या आलूची जी आहे ना चिप्स त्यालाच वेळ लागते. तर त्याला क्रिस्पीनेस झाले की त्याला काढून घ्यायचं. काढल्यानंतर मस्तपैकी प्लेटमध्ये सर्व करायचं. तुम्ही याला असंही खाऊ शकता किंवा चटणी वगैरे बनवूनसुद्धा खाऊ शकता. बट खायला अतिशय टेस्टी वाटते. हे स्टार्टर तुम्ही एकदा तरी खाऊन बघाल. नाही घरी बनवायला वेळ मिळाला बाहेर खाऊन बघा आणि बाहेर खायला नाही मिळाला ना घरी बनवून बघा. घरी बनवणंसुद्धा अगदी सोपं आहे. घरच्याच काही साहित्याने आपण बनवू शकाल अशी रेसिपी आहे. तर कशी वाटली ही आजची बांगला पनीरची रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर बाय.